आजचे दैनंदिन मानना. हालेलुया. परमेश्वराचं नावाचं महिमा हो. नवा दिवस नवी आशा या कार्यक्रमामध्ये तुम्ही सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं वचन आहे 2 कोरिंथकरांस 4:8. आम्हावर चारी दिशांनी संकट येतो, पण आम्ही अजून चिरगडले गेलो नाही. गोंधळलेलो आहोत, पण निराश झालो नाही. आमेन. ह्या वचनमध्ये पौलुस हे बोलतो आहे की तो जेव्हा सेवकाई करत होता तेव्हा त्याला काही संकट, काही त्रास, काही तकलीफ वगैरे काहीच नाही आलं असं नाही, परंतु त्याला चारी दिशाने संकट आणि परेशानी आली तरी तो निराश नाही झाला. म्हणजे या वचनामध्ये आपल्याला हे कळतो आहे की परमेश्वराचा जनांना, परमेश्वराचा प्रजांना तकलीफ, संकट, त्रास सगळं काय असतो, पण त्या संकटमध्ये त्या परेशानीमध्ये जर आपण निराश नाही व्हायचं, आपला विश्वास कमजोर नाही व्हायला पाहिजे. आपण संकटला बघून हा संकट आम्हाला का आला आहे, आम्ही परमेश्वराचा प्रजा आहे, आमच्यावर काही संकट नाही पडायला पाहिजे असं नाही बोलायचं, परंतु परमेश्वराकडे विश्वास ठेवून प्रार्थना करायचं संकट आणि परेशानीचा वेळात. तेव्हा परमेश्वर आपल्यासोबत असून आपल्याला जे काही त्रास आहे, जे काही संकट आहे आपल्यावरून काढणार आणि आपल्याला एक जीवित साक्षी म्हणून ठेवणार. आमेन. ह्या वचनाप्रमाणे आपण पण कधी निराश नाही व्हायला पाहिजे. आपल्या संकटाला बघून आपण निराश न होता परमेश्वरावर अजून विश्वास ठेवून पुढे जायचं. आमेन. चला आपण प्रार्थना करूया. हालेलुया. परमेश्वरा, तुला कोटी कोटी धन्यवाद करते राजा, आज हा वचन देऊन आम्हाला. हालेलुया परमेश्वर, तू आम्हाला धाडस दिलाय त्यासाठी कोटी कोटी धन्यवाद हो राजा परमेश्वर. आम्ही कधी निराश न होता परमेश्वर तुझ्यावर विश्वास अजून जास्त ठेवून परमेश्वर प्रार्थना आणि आराधना स्तुतीमध्ये अजून वाढण्यासाठी आम्हाला मदत कर. येशूच्या नावामध्ये प्रार्थना करते, प्रार्थना ऐक म्हणून. आमेन.